नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, फायनली MPSC मार्फत RTO AMVची 461 जागांची जाहिरात काल आलेली आहे. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना भरपूर क्वेरीज आहे पात्रताबद्दल असेल किंवा गॅरेज एक्सपिरियन्सबद्दल किंवा लायसन्सबद्दल. सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी क्लॅरिफाय करणार आहे. कुणालाही पॅनिक व्हायची गरज नाही, कारण व्हॉट्सॲपला भरपूर मेसेजेस आहेत. सर गॅरेज एक्सपिरियन्स लागणार आहे, लायसन्स हेवी मोटरचं लागणार आहे की लाईट मोटर व्हेकलचं लागणार आहे. सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर कट तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वांनी सर्वप्रथम आपला मिशन IASचा जो टेलिग्राम चॅनल आहे, डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल @मिशन IAS मेकॅनिकल, हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. कारण फॉर्म फिलिंगबद्दल, तुमच्या डॉक्युमेंट्सबद्दल, कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, फॉर्म फिलिंगमध्ये विद्यार्थी काय चुका करतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करणार आहे आणि त्याचा एक सेपरेट आपला व्हिडिओसुद्धा येणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, RTO AMV प्रिलिम्स 2026 साधारणपणे आत्तापासून तुमच्याकडे 3 महिने आहे. आता 3 महिन्यामध्ये कुठले बुक्स किंवा मार्केटमध्ये जे मोठे मोठे बुक्स आहेत, ठोकळे जे आहेत, जसं की आता लक्ष्मीकांत आहे पॉलिटीसाठी, किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, किंवा मग इतर सब्जेक्टसाठी जे बुक्स आहेत, तर ते करणं आता पॉसिबल नाही आहे. तुम्हाला जर प्रिसाईज गायडन्स पाहिजे असेल, जर पुढच्या 3 महिन्यामध्ये स्मार्ट स्टडी करायचा असेल, सिलेक्टिव्ह स्टडी करून प्रिलिम्स क्वालिफाय व्हायचे असेल, तर RTO AMV पूर्व परीक्षेची आपली जी 2.0 आरंभ बॅच आहे, ह्या बॅचची फीज इनिशियली अराऊंड 6,500 ते 7,000 रुपये होती. तर त्या बॅचची फीज आता आपण फक्त विद्यार्थ्यांसाठी आज आणि उद्या, ओके, सर्व जे विद्यार्थी तयारी करत आहेत RTOची, फक्त 1,699 रुपये आपण फीज ठेवलेली आहे या बॅचची. या बॅचमध्ये म्हणजे 1,699 मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे एकदा लक्षात घ्या. सर्व जे सब्जेक्ट्स आहे आपल्या पूर्व परीक्षेचे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, हे सगळे सब्जेक्टचे तुम्हाला व्यवस्थित सगळे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स भेटणार आहेत. या सगळ्या व्हिडिओ लेक्चर्ससाठी तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आपण ठेवले आहेत. हा जो कोर्स आहे आरंभ बॅचचा, हा तुम्ही तुमच्या डेस्कटॉपमध्ये, लॅपटॉपमध्ये, मोबाईल आणि टॅबमध्ये बघू शकता. 15+ वर्ष एक्सपिरियन्स असलेली या कोर्समध्ये फॅकल्टी आहे. युनिक अकॅडमीच्या काही फॅकल्टीज आहेत आपल्याकडे. मी स्वतः तिथं तुम्हाला गाईड करायला असणार आहे. त्यामुळे कुठलंही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढच्या 3 महिन्यामध्ये एकदम स्मूथली व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करू शकता. ओके, लाईव्ह रिव्हिजन सेशन असणार आहेत, लाईव्ह MCQ सेशन्स आणि लाईव्ह तुमचे डाऊट क्लॅरिफिकेशन सेशन असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, 500+ RTO AMV अधिकारी आत्तापर्यंत आपण घडवले आहेत. 2017 आणि 2020चे आपले जर रिझल्ट्स बघितले, प्रत्येक येणारा जो विद्यार्थी आपल्याकडे, आपण कुठेही मार्केटिंग करत नाही, आपल्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा फक्त आणि फक्त माउथ पब्लिसिटीवर येतो. लक्षात घ्या. तुम्ही फीडबॅक घ्या विद्यार्थ्यांचा, डेमो लेक्चर्स बघा, त्याच्यावरून तुम्हाला आपली क्वालिटी काय आहे ते समजेल. ओके, तर ह्या बॅचचा सर्वांनी फायदा करून घ्या. ह्या प्राईजमध्ये तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात कुठे जा तुम्ही, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या प्राईस पॉईंटमध्ये भेटणार नाही. विद्यार्थ्यांनी डिमांड केली की सर, भरपूर विद्यार्थी ग्रुप आहे जो तयारी करतोय, अराऊंड 80,000 ते 90,000 विद्यार्थी फॉर्म भरतात, तर फीज कमी करा ऑनलाईनची. तर आपण ऑनलाईनची फीज खूप म्हणजे खूप कमी केली आहे. ह्या फीजमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही एवढा टॉप क्वालिटी कंटेंट. फीज कमी म्हणजे आपण कंटेंट कॉम्प्रोमाइज केलं आहे असं नाही आहे. तो बेस्टच कंटेंट आहे, फक्त विद्यार्थी संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवर आपण ही फीज फक्त 1,699 केलेली आहे. ओके, आता पात्रता बघा काय, एज्युकेशनल, काय शिक्षण पाहिजे, कोण RTO AMVची एक्झाम देऊ शकतं. तर तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री असेल तरी चालेल. ओनली डिप्लोमावाले पण एक्झाम देऊ शकता, ओनली डिग्रीवाले पण देऊ शकता, आणि डिप्लोमा प्लस डिग्रीवाले सुद्धा RTO AMVची एक्झाम देऊ शकता. ओके, फायनल इयरला असणारे विद्यार्थी सुद्धा RTO AMVची एक्झाम देऊ शकता. फक्त मेन्सची एक्झाम, ओके, मेन्सचा एक्झामचा रिझल्ट लागण्याआधी तुमचं काय झालं पाहिजे, डिग्री सर्टिफिकेट आलेलं पाहिजे. आता डिप्लोमा बघा, डिप्लोमा कशात पाहिजे तुम्हाला, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मशीन टूल मेंटेनन्स, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, प्लांट इंजिनिअरिंग, मेटलर्जी, मेकॅट्रॉनिक्स, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी. ओके, आणि मेकॅनिकल ऑटोमोबाईल तर आहेच. तर डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये पाहिजे किंवा ऑटोमोबाईलमध्ये पाहिजे. समजा तुमचा डिप्लोमा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये नाही आहे, तर ह्यापैकी कुठल्या तरी एका ब्रांचमध्ये तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्ही RTO AMVची एक्झाम देऊ शकता. ओके, सो डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑर डिप्लोमा इन ऑटोमोबाईल ऑर डिप्लोमा इन एनी ऑफ दिस, याच्यातल्या कुठल्या तरी एकामध्ये तुमचा डिप्लोमा पाहिजे.
ज्यांचा डिप्लोमा नाही आहे, ज्यांनी डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घेतलं आहे, तर ह्या डिग्रीमध्ये तुम्हाला या 4 ब्रांचेसमध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे. डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, याच्यामध्ये मेकॅनिकल सँडविच असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मेकॅनिकल सँडविच. डिग्री किंवा बॅचलर्स डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हे सोडून कुठल्याही दुसऱ्या ब्रांचेस अलाउड नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आयदर डिग्री ऑर डिप्लोमा, दोघांपैकी एक, आणि त्या दिलेल्या ब्रांचेसमध्ये. फिजिकल क्रायटेरिया काय आहे? आता बरेच मेसेजेस आहे विद्यार्थ्यांचे, सर माझी 162 सेंटीमीटर हाईट आहे, 162.5. ओके. आता जितकी मी चौकशी केली आहे, जे पास्ट विद्यार्थी आहेत, तर काही ठिकाणी स्ट्रिक्ट होतं, मेडिकल चेकअप जनरली स्ट्रिक्टच होतं, आणि 1-1 सेंटीमीटरवरनं पण राहून जातं सिलेक्शन, लक्षात घ्या. ओके. जरी तुम्ही मेन्स क्रॅक केली तर पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. तर बॉईजसाठी बघा, फिजिकल क्रायटेरिया, हाईट किती पाहिजे? 163 सेंटीमीटर. चेस्ट, नॉर्मल चेस्ट किती पाहिजे? 79 सेंटीमीटर, न फुगवता. आणि फुगवली तर किती एक्सपांड झाली पाहिजे? 5 सेंटीमीटर एक्सपांड झाली पाहिजे. ओके. मुलींसाठी हाईट किती आहे? 155 सेंटीमीटर तुमचं उंची पाहिजे. आणि मुलींसाठी वजन, वेट किती पाहिजे? 45 kg मॅन्डेटरी. ओके. हे मिनिमम क्रायटेरिया आहे की एवढं पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं क्रायटेरियाबद्दल. गॅरेज एक्सपिरियन्सबद्दल बघा, एक्झाम देण्यासाठी, RTO AMVAची एक्झाम देण्यासाठी 1 वर्षाचा गॅरेज एक्सपिरियन्सची गरज नाही. तुमच्या डोक्यातनं काढून टाका. व्यवस्थित बघा, MPSCने जे दिलं आहे ते ॲज इट इज मी इथं मांडलं आहे. ओके. तिथं म्हणलंय अनुभव आवश्यक असं म्हटलेलं आहे. पहिल्या पॅराग्राफमध्ये अनुभव आवश्यक असं म्हटल्यामुळे बरेचसे मुलं पॅनिक झाले, परंतु असं नाही आहे. खाली तुम्ही नीट वाचलं नाही. खाली काय म्हटलंय? ज्यांच्याकडे नाही आहे गॅरेज एक्सपिरियन्स, तर ते सगळे विद्यार्थी जॉईनिंग नंतर, तुमचा जो प्रोबेशन पिरियड असतो, त्या प्रोबेशन पिरियडमध्ये हा 1 वर्षाचा गॅरेज एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. परंतु प्रिलिम्सची एक्झाम देण्यासाठी, मेन्सची एक्झाम देण्यासाठी, इन जनरल RTO AMVAची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला गॅरेज एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे. गॅरेज एक्सपिरियन्स 2017ला होतं, ते 2020 पासून त्यांनी काढून टाकलंय. आत्तासुद्धा गॅरेज एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, लक्षात घ्या. ओके. तर ही पहिली गोष्ट जी मला क्लॅरिफाय करायची होती. तर फक्त पहिला पॅराग्राफ वाचून आपण पुढचं वाचतच नाही. ओके. तिथं म्हटलंय आवश्यक, पण ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांच्याकडे आहे ते आहे, ठीक आहे, आहे. तर ज्यांच्याकडे नाही आहे, तर ते तुमच्या जॉईनिंग नंतर, तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल डिपार्टमेंटला, ओके, परिवहन विभागामध्ये जेव्हा तुमची जॉईनिंग होईल, जेव्हा तुमचं ट्रेनिंग चालू असेल, तर त्या प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्ही 1 वर्षाचा गॅरेज एक्सपिरियन्स, जे पण राज्य किंवा केंद्र सरकारचे मान्य केलेल्या काही संस्था आहेत, तिथं तुम्ही तो एक्सपिरियन्स काय करू शकता? तुम्ही तो एक्सपिरियन्स घेऊ शकता. ओके. हे बघा, किमान 1 वर्षाचा कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. कधी कधी म्हटलंय बघा? परिवीक्षाधीन कालावधीमध्ये, म्हणजे तुमच्या प्रोबेशन पिरियडमध्ये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर लायसन्स बद्दल बऱ्याच मुलांना क्वेरी होती. हेवी मोटर व्हेकल लायसन्स नॉट रिक्वायर्ड, लक्षात घ्या. HMV लायसन्सची गरज नाहीये. एक्झाम देण्यासाठी HMV लायसन्स जरी नसेल तरी चालेल. HMV लायसन्सची गरज नाहीये. मग कुठलं लायसन्स लागणार आहे आणि कधी लागणार आहे? तर लक्षात घ्या, मेन्सच्या आधी लागणारे लायसन्स बघा, हे दोन्ही लायसन्स कंपल्सरी आहेत बिफोर RTO AMVA मेन्स फॉर्म फिलिंग. RTO AMVA मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याआधी हे दोनही लायसन्स तुम्हाला लागणार आहे. कुठले कुठले नीट वाचा. 2 व्हीलर विथ गिअरचं लायसन्स तुम्हाला लागणार आहे. ज्यांच्याकडे नाही आहे, आता लगेच अप्लाय करून द्या लर्निंग लायसन्ससाठी, येऊन जाईल तोपर्यंत. कारण मेन्सचे जे फॉर्म फिलिंग आहे, आत्तापासून साधारणपणे धरून चला 6 ते 7 महिने आहेत तुमच्याकडे. किती आहे? 6 ते 7 महिने. त्यामुळं 2 व्हीलर विथ गिअर आणि LMV आत्ता इमिजिएटली, ज्यांच्याकडे नाही आहे, आजच तुम्ही दोन्ही लायसन्सला अप्लाय करून घ्या. 2 व्हीलर विथ गिअर आणि LMV. मुलींकडे जे स्कूटी बिटीचं लायसन्स असतं तर चालणार नाही. तुम्हाला कंपल्सरी 2 व्हीलरचं जे लायसन्स आहे ते विथ गिअरवाला लायसन्स पाहिजे, आणि LMVचं. पुन्हा एकदा सांगतो, हेवी मोटर व्हेकल लायसन्स जे आहे, जड वाहतूक वाहनं जे आहेत, त्याचं लायसन्स तुम्हाला गरजेचं नाही आहे एक्झाम देण्यासाठी. नॉट मॅन्डेटरी. कधी मॅन्डेटरी होईल? जॉईनिंग नंतर. प्रोबेशन पिरियडमध्ये जो आहे तुम्हाला टाईम दिलेला, त्या टाईममध्ये तुम्हाला HMV लायसन्स काढावं लागेल. हेवी मोटर व्हेकल लायसन्स काढावे लागतील. ठीक आहे. तर लायसन्सबद्दल मी क्लॅरिफाय केलं आहे. एलिजिबिलिटीबद्दल, पात्रता काय ते क्लॅरिफाय झालं आहे. गॅरेज एक्सपिरियन्सबद्दल मी सगळं क्लॅरिफाय केलेलं आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या RTO AMVAच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत. मिशन IAS ॲप्लिकेशन डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअरवर आहे, आपल्या ॲपलवर आहे. काही तुमच्या डाऊट्स, काही क्वेरीज असतील तर आपला जो नंबर आहे अकॅडमीचा, ओके,
8070607474 या नंबरला व्हॉट्सॲप करा किंवा डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. सर्वांनी सर्वप्रथम आपला जो टेलिग्राम चॅनल आहे मिशन आय एसचा @मिशन आय एस मेकॅनिकल, सगळे अपडेट्स आणि एकदम ॲक्युरेट एक्झॅक्ट अपडेट्स तुम्हाला RTO बद्दल ह्या चॅनलला भेटतील. मिशन आय एस मेकॅनिकल सर्वांनी ते चॅनल जॉईन करून घ्या. सगळ्या बॅचेस ज्या आहेत आपल्या संकल्प बॅच म्हणजे जी खास डेडिकेटेड आहे RTO AIMVAC मेन्ससाठी, आणि यशस्वी बॅच जी इंटिग्रेटेड बॅच आहे प्रिलिम्स आणि मेन्ससाठी. तर दोन्हीही बॅचेसवर 30% डिस्काउंट आपण डिक्लेअर केलेला आहे. आणि प्रिलिम्सवर तर आपण आत्तापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट आज आणि उद्या असणार आहे. फक्त 1699 मध्ये तुम्ही तुमच्या पूर्व परीक्षेची तयारी चालू करू शकता, लक्षात घ्या. त्यामुळं अजिबात हलगर्जीपणा करू नका, आळस करू नका. आत्ता तरी ही वेळ योग्य आहे की तुम्ही आता अभ्यास एकदम पॉझिटिव्हली स्टार्ट केला पाहिजे. आत्तापासून साधारणपणे 3 महिने आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी टाईम टेबलबद्दल सगळं सांगितलं आहे की कशा पद्धतीने पुढच्या 3 महिन्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता प्रिलिम्सचा, आणि स्मार्टली सिलेक्टिव्ह स्टडी करून तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स बॅचचा सर्वांनी फायदा करून घ्या. ह्या फीजमध्ये तुम्हाला पुन्हा ती बॅच भेटणार नाही. परवापासून ह्या बॅचची फीज अराऊंड 7,500 ते 8,000 रुपये होणार आहे. महाराष्ट्रात कुठेही जा, ह्या क्वालिटीचा कंटेंट, ज्या क्वालिटीचा कंटेंट आपण देतोय कुठेही भेटणार नाही. कंटेंट म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आले, आपल्या टेस्ट सिरीज आल्या, आपले नोट्स आले आणि आपल्या स्टडी मटेरियल जे पण आहे. तर पूर्व परीक्षेची बॅच फक्त 1699 मध्ये आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तिथं सर्वांनी जा आणि लवकरात लवकर एनरोल करून तुमचे पूर्व परीक्षेची RTO AIMVAC पूर्व परीक्षेची तयारी पॉझिटिव्हली चालू करा. इथे थांबतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट रिलेटेड. धन्यवाद.